सेवा करायला निवडून यायची गरज नाही. या ठिकाणी तुम्ही बघत असाल मागे हे बऱ्याच जणांचे बांधकाम चालू होते. नवीन बांधकाम काढल्यानंतर त्यांनी त्यांचं जे उत्खनन झालं होते त्याची जे माती असेल ढिगार असेल तो इथं या मोकळ्या जागेत आणून टाकलेला होता. त्याला जवळजवळ 2-4 वर्ष उलटून गेलेली. आज या ठिकाणी तुम्ही बघत असाल इकडं कॅमेरा दाखवा इकडे फिरून, हे असे जनावरं वगैरे यांचा त्रास आम्हाला होतो आहे. त्याच प्रकारे ह्या ढिगाऱ्यामध्ये जे मोठे घुशी आणि घुशी लागल्यात त्या घुशींनी पाक घरं पोखरायला घेतलेली आहेत सगळ्यांची. तर हे वारंवार लोकप्रतिनिधींना आम्ही सांगितले, गेली 4 वर्ष आम्ही सांगत होतो की ढिगारा उचला. ज्यांनी टाकला होता त्यांना पण सांगितलं होतं की उचलून घ्या, तरी याची कुणी दखल घेतलेली नाही. तर आम्ही संभाजी पाटील यांना निवडणुकीच्या वेळेसच त्यांनी सांगितलं होतं की काय असेल तुमचं काम तर मला सांगा. आणि आत्ता पण ते स्वतः त्यांच्या स्वखर्चाने JCB आणून डंपर आणून हे सगळं माती वगैरे उचलून सगळं स्वच्छ करून आम्हाला देत आहेत. तर आम्ही त्यांचे कामडीपुरा वासियांकडनं आभार मानतो. निवडणुकीच्या काळात मी इकडं वार्डात फिरत असताना मला लोकांनी ही समस्या सांगितली होती त्यावेळेलाच. पण निवडणूक झाली, आता सगळं जिकडं तिकडं मार्गी लागल्यानंतर आज मी या कामाचं जे वचन दिलं होतं ते आज मी चालू केलेलं आहे. स्वखर्चानं JCB डंपर लावून हे स्वच्छ करून देत आहे. इथल्या नागरिकांना या जनावरांचा, घुशीचा, उंदराचा खूप त्रास होतो. रात्री जिकडे लाईट नसते, लहान मुलं फिरत असतात, तर त्यामुळे मी आज हे सगळं स्वच्छ करून देण्याचा शब्द दिला होता आणि ते आज देत आहे. चांतारा मशिदीसमोरील हे गटर आहे, ही घाण कचरा वगैरे आहे. हे श्री संभाजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्री संभाजी पाटील हे सर्व काम एक समाज भावना म्हणून, एक सामाजिक म्हणजे सेवा म्हणून स्वखर्चातून आमच्यासाठी आज रमजानचा पवित्र महिना चालू आहे. इथे वाहनांची गर्दी होते, वाहनांचा पार्किंगचा प्रश्न आहे, नमाजीला येणाऱ्या लोकांना जो याचा त्रास होतो हे सर्व लक्षात घेऊन पाटील साहेबांनी स्वखर्चातून आज हे JCB मशीन आणलेलं आहे, हे डंपर आणलेलं आहे आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून सगळं करण्याचं आज ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही हे काम चालू केलेलं आहे.